आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे आर्थिक पाहणी अहवालाची। आज संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून उद्याच्या बजेटमध्ये नेमकं काय दडलंय याचे स्पष्ट संकेत मिळाले तसं म्हणायला हरकत नाहीये, कारण कोविड नंतर संपूर्ण देशात फुफावलेलं शेअर बाजारातलं ऑप्शन ट्रेडिंग आता सगळ्यांच्या डोळ्यात खुपतंय। कारण एखादा माणूस जुगाराच्या आहारी जातो, अगदी तसंच देशातील तरुण गुंतवणूकदार या ऑप्शन ट्रेडिंगच्या आहारी जात आहेत। तसंच त्याला आळा घातला नाही तर भविष्यात लोक शेअर बाजारात गुंतवणूक करणं सोडून देतील अशी भीती आर्थिक सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे मोदींच्या तिसऱ्या टर्मच्या सुरुवातीला शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी एक बॅड न्यूज येण्याची शक्यता आहे। ऑप्शन ट्रेडिंगला वाढीव आळा घालण्यासाठी त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लावणं किंवा तत्सम लोकांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी आणखी काही उपाययोजना करण्याचं सुतोवाच उद्याच्या अर्थसंकल्पात केलं जाऊ शकतं। अतिशय महत्त्वाचा असा निर्णय ऑप्शन ट्रेडिंगमुळे तरुणाई बाजारापासून दुरावेल अशी भीती आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ऑप्शन ट्रेडिंगवर चिंता व्यक्त करण्यात आली। अजय वाळिंबे इक्विटी रिसर्च ॲनालिस्ट आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी या विषयावर। अजयजी, आम्ही तुमचे अर्थविषयक सदर अनेक वर्तमानपत्रातनं वाचत असतो, त्यामुळे तुमचं मत या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। खरं तर पोस्ट कोविड आपण म्हणू शकतो की बऱ्यापैकी ऑप्शन ट्रेडिंग असेल किंवा शेअर बाजाराविषयीची जी एक जागरूकता आहे ती वाढीस लागली होती। कुठेतरी शेअर बाजारासाठी एक चांगला संकेत मानला जात होतो, सर्वसामान्य लोक शेअर बाजाराशी कनेक्ट होत होते। पण ज्या पद्धतीनं भीती व्यक्त करण्यात आलेली आहे, कितपत ही भीती तुम्हाला संयुक्तिक वाटते की तुम्हाला असं वाटतं की ही थोडी अतिरिक्त भीती व्यक्त केली आहे? नाही, ही भीती अगदी योग्य आहे। कारण जर तुम्ही पाहिलं तर मार्च 2020 ते आता आपण जून 2024 म्हणजे गेल्या 4 वर्षात नुसता भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक जरी पाहिला, म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक पाहिला, तो जवळपास 26,000वरून आता 80,000वर गेलाय। त्यामुळे समोवताल्यात इतकं प्रचंड अट्रॅक्शन निर्माण झालेलं आहे, आकर्षण निर्माण झालेलं आहे तरुणांना। आणि मुख्य ते कोविडच्या पिरियडमध्ये काय झालं, बहुतांशी तरुण घरी होते आणि त्यांनी ऑनलाईन ट्रेडिंगला सुरुवात केली। आणि ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये त्यांना म्हणजे जे काही लकी होते, त्यावेळी मी लकीच हा शब्द वापरीन, का त्यांनी बक्कळ पैसा मिळवला। आणि त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की इट इज व्हेरी, म्हणजे याच्यातून पैसा सहजगत्या मिळू शकतो। आणि त्यामुळे तरुण पिढी त्याच्यात एक आकर्षण एक प्रचंड त्याच्यात निर्माण झालं। याच्यात आपल्याला एक महत्वाचा डिफरन्स लक्षात घ्यायला पाहिजे की रेग्युलर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करता आणि फ्युचर्स अँड ऑप्शनचं ट्रेडिंग करता, यात फरक काय? तर मुळात फ्युचर्स अँड ऑप्शनमध्ये ना व्हॉल्यूम प्रचंड असतो। म्हणजे आज तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही 5 शेअर, 1 शेअर, 10 शेअर असे विकत घेता आणि तेवढे पैसे तुम्हाला इमिडिएटली द्यावे लागतात। पण फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये मात्र काही ठराविकच शेअर्स, म्हणजे एक मोठी लिस्ट आहे, ते शेअर्स म्हणजे त्यात सेन्सेक्सचे सगळे शेअर्स आहेत अर्थात, त्याचे शेअर्स समजा तुम्हाला उद्या आपण असं उदाहरण घेऊया की तुम्हाला एक HPCLचे शेअर घ्यायचे असतील, तर एखादा गुंतवणूकदाराचा त्याचा भाव 350 रुपये, तर मला समजा गुंतवणूक करायचं 100 शेअरला तर मला 35,000 रुपये द्यायला लागतील आणि त्याप्रमाणे 100 शेअर माझ्याकडे येतील। अगदी बरोबर। पण फ्युचर्स अँड ऑप्शन मध्ये ह्याचा लॉट आहे तो कदाचित 1000 शेअरचा, 1,500 शेअर्सचा असतो आणि त्यात तुम्हाला लगेच सगळे पैसे भरावे लागत नाहीत। त्याला थोडं फक्त मार्जिन द्यावं लागतं, मे बी 10%, 20% प्रत्येक शेअर प्रमाणे ते मार्जिन द्यावं लागतं। आणि त्यामुळे काय होतं, तुम्हाला एक प्रचंड मोठ्या प्रमाणात एक क्वांटिटी तुम्ही विकत घेता, प्रत्यक्षात ते तुमच्या हातात नसते, त्यात डिलिव्हरी नसते आणि त्या केवळ मार्जिन म्हणजे 10%, 20% अमाऊंट भरून तुम्ही 1000 शेअरचं ट्रेडिंग करता आणि म्हणजे थोडक्यात 100 शेअरची मी प्राइस भरीन आणि 1000 शेअरचं ट्रेडिंग करीन आणि त्याच्यामध्ये समजा का 2 रुपये जरी वाढले तरी मला 2000 मिळतात। अगदी। पण इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की 5 रुपये कमी झाले तर माझे 5000 जातात आणि कुठली डिलिव्हरी नाही, काही नाही। त्यामुळे एक प्रकारचा सट्टा किंवा आकर्षण हे जे प्रचंड निर्माण झालं, त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर नंबर ऑफ इन्व्हेस्टर्स ऑन फ्युचर्स, म्हणजे आय शुड नॉट कॉल इट इन्व्हेस्टर्स, त्यांना ट्रेडर्स म्हणायला पाहिजे, त्यांची संख्या सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढली, म्हणजे जवळपास चौपट झाली। मला वाटतं काहीतरी 2.9 लाखावरनं 9.5 लाखाच्या वर गेली। आणि म्हणूनच सेबीच्या ज्या अध्यक्ष आहेत माधवी पुरीबुच, त्यांनी याच्याबाबतीत चिंता व्यक्त केली होती की हा प्रॉब्लेम मायक्रो लेवल नसून आता तो मॅक्रो लेवलला गेलाय। अगदी हा प्रॉब्लेम वाढत चाललाय, पण त्यामुळे एक प्रकारचं जे व्यसन आहे तसं वाढत चाललंय असं मला वाटतं। अगदी ही जी भीती व्यक्त केली तुम्ही म्हणता ही अगदी योग्य आहे, पण तुम्हाला असं वाटतं का, कारण असं बोललं जातंय की कदाचित त्यावरचा टॅक्स वाढवला जाईल, आता जो साधारण 15% आसपास आहे तो कदाचित दुप्पट केला जाऊ शकतो, पण अशा उपाययोजनांनी या गोष्टीतला धोका जो आहे तो कमी होईल असं तुम्हाला वाटतं?
नाही, याच्यात थोडाफार रेझिस्टन्स निर्माण होईल. मला असं वाटत नाही की तो लगेच जाईल, कारण जोपर्यंत मार्केट तेजीत आहे हम्म, आणि जोपर्यंत आपल्याकडे कसं आहे की फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. हम्म, बऱ्याच तरुणांना काय वाटतं की आता जे मार्केट ज्या रीतीने वर चाललंय तसंच ते कंटिन्युअस वर जाईल आणि मग त्याच्यात मी पैसे कमवून घेईन. पण खरं म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन मध्ये दोन्ही प्रकार असतात. एक तर बुल्स असतात आणि बेअर्स असतात. हम्म, त्यामुळे मंदीवाले असेल तर जेव्हा मार्केट पडणार आहे तेव्हा मी आधी शेअर विकून ठेवीन, किंवा जेव्हा शेअर वर जाणार असेल तेव्हा मी आधी शेअर घेऊन ठेवीन, असा हम्म. प्रकार असतो तो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जरा म्हणजे केवळ टॅक्स वाढवणं किंवा मार्जिन, मला वाटतं मार्जिन वाढवलं तर थोडाफार इम्पॅक्ट होईल असं मला वाटतं. अगदी. पण अवेअरनेस वाढवण्यासाठी काही प्रोग्राम्स करण्याची गरज आहे, कारण आता बऱ्यापैकी बऱ्याचशा न्यूज चॅनल्स असतील किंवा इतर अनेक माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला शेअर मार्केट संबंधी एक बेसिक नॉलेज, काही पुस्तकं आहेत त्यातनं तुम्हाला मिळत असतं, पण ते पुरेसं आहे का? किंवा ते वाढवण्यासाठी आणि हे अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी काय पावलं केंद्रानं उचलली पाहिजेत किंवा काय पावलं सेबीने उचलली पाहिजेत, काय तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोग्राम हा खूप महत्वाचा रोल याच्यात निभावू शकतो. कारण बहुतांशी वेळा आपण एक असं म्हणजे आता जर तुम्ही सगळे जर प्रोग्राम पाहिले तर प्रत्येक प्रोग्राम खूप पॉझिटिव्ह आहे आणि ते फक्त पॉझिटिव्हच गोष्टी सांगतात की स्टॉक मार्केटमध्ये पैसे मिळाले, स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही पैसे श्रीमंत होऊ शकता, हम्म, हम्म, किंवा आता तर एवढ्या क्लासेसचं पेव फुटलंय आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंग कसं चांगलं आहे आणि त्यात तुम्ही किती पैसे कमवू शकता, अशाच जाहिराती मी वाचतो. इझी मनी. आणि खरं तर हे धोकादायक आहे. म्हणजे त्याकरता खरं म्हणजे सेबीने किंवा स्टॉक एक्सचेंजने असे काही प्रोग्राम किंवा उपक्रम राबवायला पाहिजेत, इव्हन शाळा कॉलेजातून, शाळा म्हणणार नाही मी, कॉलेजातून, की फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंग हे तुम्हाला जोपर्यंत संपूर्ण त्याच्यावर पकड येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करू नये किंवा त्याच्यात ट्रेड करू नये. अगदी. तर त्यामुळे मला असं वाटतं की एक तर इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोग्राम पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरचं मार्जिन जर वाढवता आलं तर मार्जिन वाढवता आलं पाहिजे, किंवा आता कसं आहे की याच्यामध्ये थोडक्याकरता सगळ्यांचं जे म्हणजे इंटरेस्ट इम्पॅक्ट, त्याचा इम्पॅक्ट यायला नको, अफेक्ट व्हायला नको. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे एक जो मोठा तरुण वर्ग याच्यात आकर्षाला जातोय आणि त्यांना लगेच कळतं की असं वाटतं की त्याच्यात प्रचंड पैसा मिळणार आहे, हम्म, हम्म, हम्म. तर त्याचं रियालिटीचं भान येण्याकरता अगदी. काही आकडेवारी जर सेबीने सतत प्रसिद्ध केली की आता किती जणांचं नुकसान झालं, हम्म, हम्म, हम्म. किती जण तोट्यात आहेत अगदी. आणि ते किती महिन्यात, आणि त्याच्यात किती जणांनी अनेक गोष्टी म्हणजे काही काही वेळा आपल्याला आत्महत्या करताना दिसतात लोक, हम्म, हम्म, हम्म. नुकसान झालं म्हणून. घरदार मी असं पाहिलेलं आहे की अक्षरशः रस्त्यावर आलेत. सो आणि अगदी तरुण बरोबर. म्हणजे पिढी थोडं खूप भानावर आकर्षित. आणण्याची गरज आहे आणि केंद्र सरकारनं त्या अनुषंगानं पावलं उचलणं गरजेचं आहे. अगदी धन्यवाद निश्चित अजय निश्चित वाळिंबेजी आमच्याशी बोलल्याबद्दल आणि या विश्लेषणाबद्दल.